आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी। नमस्कार। आज आम्ही गुरुकुंज मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे आलेलो आहे। आज अमरावती जिल्ह्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे की दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्म पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार जाहीर होतात। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे स्वीय सहाय्यक छायाचित्रकार माननीय श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। मी सर्वप्रथम आमच्या चॅनलच्या वतीनं श्री जनार्दन पंत बोथे यांचं मनापासून अभिनंदन करतो। जय गुरु। जय गुरु। धन्यवाद दादा, तुम्हाला पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार म्हणता येईल असा पुरस्कार मिळालेला आहे। याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाल्याबरोबर तुम्हाला काय वाटलं? मला पुरस्कार मिळाल्याबरोबर असं वाटलं की राष्ट्रसंतांची केवढी कृपा आहे। कृपा म्हणण्यापेक्षा त्यांनी जे सांगितलेलं कार्य होतं, त्यांनी जे ठरवलेलं कार्य होतं, त्यांनी जे निश्चित केलेल्या कार्यामध्ये राष्ट्रीय कार्य, देशकार्य, धर्मकार्य याच्यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना त्यांनी केली। आणि त्यांना तो पुरस्कार आपण त्या कार्यामध्ये असल्यामुळे तो पुरस्कार आपल्याला अर्थात व्यक्तिशः मला नाही, परंतु जेवढी प्रचारक मंडळी आहे राष्ट्रसंतांची, सेवा मंडळामध्ये राहणाऱ्या जेवढी मंडळी आहे, विश्वाच्या चिंतनाचं जे विचार करणारे जी प्रचारक मंडळी आहे, या सर्वांच्यासाठी हा पुरस्कार आहे असं मला वाटते। कारण हा व्यक्तिशः एकट्याचा पुरस्कार नाही आहे। कारण व्यक्ती समूह जेव्हा तयार होतो व्यक्तीचा, त्यावेळेला तो समूह, त्या पुरस्काराची व्याप्ती वाढते, तो मोठा पुरस्कार होतो। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी हा मी प्रथमच मनोमन ठेवलेला आहे की हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी हा म्हणजे त्याला पुरस्कार ठेवला मी। आणि माझं कार्य सतत चालू आहे, तुम्हालाही कल्पना आहे। कार्य करता महाराजांनी देश जगेल तर धर्म जगेल अशी कल्पना केली आहे। याचा अर्थ असा नाही की शैक्षणिकदृष्ट्या महाराजांनी किती मोठं काम केलं। त्यांचा आजही विद्यापीठाला नागपूरला नाव आहे त्यांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। पण अजूनही त्यांच्या जवळपास 200-250 मंडळींना त्यांनी हे लिहिलेले, त्यांनी थिसिस लिहिलेले। हो, आणि म्हणजे त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे त्यांच्या साहित्यावर। आणि एवढं साहित्य लिहिलं, आणि वर्ग 4 शिकणारा महात्मा यांनी एवढं मोठं साहित्य लिहावं हे मोठं आश्चर्य आहे। आणि लिहावं म्हणजे माणसाच्या कामी पडावं, ते देशाच्या कामी पडावं, संस्कृतीच्या कामी पडावं। कुठंतरी एखाद्या देशाला जडणघडण होण्याची प्रक्रिया त्या याच्यामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये आहे। आणि हे सगळं साहित्य जेव्हा त्यांना आपण आता बघतो आम्ही, मला समजत नव्हतं ज्या वेळेला ते लिहित होते त्यावेळेला त्यांचं लिहिणंही असं होतं विचित्र की दरवाजा म्हणजे उघडून ठेवायचा। मला वाटे की बा त्यांना लिहितात काय की दोन शब्द त्यांना शांततेनं पाहिजे होते, परंतु ते दरवाजा उघडायचं होतं। त्यांनी लोकात लिहिलं, त्यांनी लोकांतात लिहिलं नाही, लोकांतात लिहिलं त्यांनी। हे वैशिष्ट्य आहे। तुम्ही बघा, म्हणजे एकांतामध्ये कवी, लेखक, अमके मंडळी एकांत पाहिजे होता, यांना लोकांत पाहिजे होतात लिहिताना। एक मोठं आश्चर्य आहे ते लिहिताना। अर्थात ह्या दैवी शक्ती पुरुष असतात, मोठे शक्तिमान पुरुष असतात, ते नेहमी देशाचा आणि धर्माचा विचार करत असतात। देश माझा राहील तर माझा धर्म राहील, देश राहील तर माझी संस्कृती राहील, देश जगेल तर मी सर्वार्थाने माझी संपत्ती म्हणणार, देशाचं जेवढं वैभव आहे तेवढं जगेल, ही कल्पना महाराजांची होती। आपण म्हणता दादाजी, ते बरोबर आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरं म्हणजे आपल्या विदर्भाला लाभलेली एक अनमोल अशी लेणी आहे। त्यांनी जे साहित्य लिहिलं, त्यांनी जे कार्य केलं, ते आज भारतात आणि भारताबाहेरही जात आहे। पण मला असं वाटतं की हे जे राष्ट्रसंतांचं कार्य पुढे नेण्याचं जे काम आहे ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे केलं आहे। मला आठवते की तुम्ही लहान असताना संत तुकडोजी महाराजांच्या संपर्कात आले, आणि तेव्हापासून आता मला असं वाटतं तुम्हाला 86-87 वर्ष सुरू आहे। तर या इतक्या वर्षामध्ये तुम्ही सातत्यानं महाराजांचा विचार, महाराजांचा सामाजिक विचार, सांस्कृतिक विचार, शैक्षणिक विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराजांची तुमची पहिली भेट केव्हा झाली?
महाराजांची पहिली भेट 1952-53 मध्ये झाली आहे. ते आमच्या गावला गोगरी म्हणून गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. आता वाशिम जिल्हा आहे, पूर्वीला अकोला जिल्हा होता. तिथे आमची भेट झाली आहे. म्हणजे ते आमच्या घरी आले, त्या गावाला भजन झालं, कीर्तन झालं आणि तिथे आमच्या घरीच त्यांचा मुक्काम होता. आणि मुक्काम झाल्यानंतर त्यांनी सहजच असं विचारलं की हा मुलगा कोणाचा आहे. मग ते आमच्या वडिलांनी सांगितलं की यांचाच मुलगा आहे वगैरे. तर तेव्हा त्यांनी ते जेव्हा मग परिचय केल्यानंतर मग त्यांनी सहज म्हटलं की हा मुलगा द्या म्हणे आम्हाला, असं सहज म्हटलं. आता मी नुकताच 4था वर्ग पास झालो त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा मग त्यांनी म्हटलं की आम्हाला द्या, मला मोठा आनंद झाला. मला मोठा आनंद झाल्याचं कारण काय होतं की अंगणामध्ये आमच्या घराच्या बाहेर त्यांची गाडी होती. ती लेफ्ट हँड ड्राईव्ह चालवत आहे, डाव्या हाताला ड्रायव्हर बसवत होता. आणि मला असं वाटत होतं की ही कशी चालते गाडी, या चाकामध्ये हवा आहे, हव्याचा तर विषय नव्हता मला समजण्याचा. पण मी म्हटलं काहीतरी दगड आहेत, काहीतरी वाळू आहे, काही पाणी आहे, हे 3 वस्तू असू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे इतकं. पण मी त्या गाडीला जवळपास 9-10 चक्रा मारल्या की कसं असं, हे कशी चालते, कशी येते वगैरे वगैरे. म्हणजे याची जिज्ञासा असून मला महाराजांनी बोलावलं म्हणजे गाडीत बसायला भेटते, आनंदाची गोष्ट आहे. आणि मग महाराजांनी दुसऱ्या दिवशी मला सोबत आणलं, तर इकडचाच झालो मी. म्हणजे 10 वर्षापासून तर आज तुमचं 87 वय आहे. म्हणजे जवळपास साधारणपणे 77 वर्ष तुम्ही सातत्याने, प्रामाणिकपणे, नियमितपणे राष्ट्रसंतांचं असताना आणि राष्ट्रसंत नसताना, खरं म्हणजे हा लोक, मी, माझी पत्नी, माझी मुलं या चक्रव्यूहामध्ये अडकून पडतात. पण तुम्ही मात्र त्या मर्यादा ओलांडल्या आणि अगदी राष्ट्रसंतांचा विचार अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच शासनाने तुमच्या कार्याची दखल घेऊन, केंद्र सरकारने कार्याची दखल घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. आणि त्यांनी तुमच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. मी समस्त अमरावती जिल्ह्यातील आमच्या सर्व मित्रांतर्फे, आमच्या सगळ्या शैक्षणिक संस्थांतर्फे, सगळ्या लोकप्रतिनिधींतर्फे मी आपले अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आणि आपल्याला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन ही पहिली मुलाखत घेण्याचं जे काम आहे ते आमचे मित्र न्यूज 24चे श्री सुंदरकर, जे नांदगाव पेठला राहतात, ते तातडीने इथं आले आणि पहिली मुलाखत आपली घेण्याचा त्यांनी बहुमान मिळवला. खरं म्हणजे हे योगायोग असते आणि तो योगायोग या ठिकाणी साधला गेलेला आहे. मी सर्व महाराष्ट्रातील लोकांतर्फे आपलं अभिनंदन करतो. आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं कार्य आपण यापुढेही असंच सातत्यानं करीत राहाल, त्यासाठी आपल्याला राष्ट्रसंत दीर्घायुष्य देवो, सुखी संपन्न दीर्घायुष्य देवो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत आपले पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करून आपला निरोप घेतो. जय गुरु. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लोक.